संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण झाले, परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. 2 महिने झाले तरी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य होणार का असा सवाल उपस्थित केला आहे. त्या काय म्हणाल्या पाहूया. संतोष देशमुख यांना आज जाऊन 2 महिने पूर्ण झाले आणि मला आता खरंच काळजी वाटायला लागली की पूर्ण प्रकरण म्हणजे ह्याच्यात न्याय मिळेल की नाही, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल की नाही, वैभवीला न्याय मिळेल की नाही, धनंजय देशमुखांना न्याय मिळेल की नाही. कारण अनेक गोष्टी लपवल्या जात आहेत, अनेक गोष्टींची चौकशी नीट होताना दिसत नाही आहे. कोण याच्या मागे खरं होतं ते येताना दिसत नाही आहे. कारण आपल्याला जर आठवत असेल की पहिल्याच दिवशी 9 डिसेंबरला जी स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्याच्यात 2 मोबाईल होते आणि आपल्याला असं सांगण्यात आलं की हे डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले आहेत. तर आज 2 महिने पूर्ण झालेत. म्हणजे किती वेळ लागणार आहे या डिपार्टमेंटला चौकशी करायला आणि डेटा रिकव्हर करायला. कुठेतरी मला असं वाटतंय की तो जो मोठ्या नेत्याचं नाव म्हटलं गेलं होतं तर ते मोठा नेता एक्झॅक्टली कोण होता आणि त्याच दबावामुळे हे सगळं नीट चौकशी होत नाहीये असं मला कुठेतरी वाटायला लागलंय. दुसरी गोष्ट म्हणजे जे अवादा कंपनीकडनं जी खंडणी मागण्यात आली होती ती खंडणी शासकीय बंगल्यामध्ये म्हणजे सातपुडा येथे हा सगळा व्यवहार झाला असं सुरेश धस म्हणाले होते आणि अगदी पब्लिक मीटिंगमध्ये म्हणाले होते. सगळ्या माध्यमांनी ते दाखवलं होतं. मग जर हे शासकीय बंगल्यामध्ये झालं होतं याचा अर्थ या खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे देखील इन्व्हॉल्ड आहेत आणि म्हणूनच ही नीट चौकशी होणार नाही आणि मुंडेंनाही काही होणार नाही, कराडांनाही काही होणार नाही असं आताचं चित्र दिसतंय मला. आणि म्हणून मी सातत्याने ते विषय लावून धरतीये. त्यांचे अनेक प्रकरणं, मग त्यांचे आर्थिक व्यवहार, जमिनी म्हणा, सगळं बाहेर आणलं ते त्याच्यासाठी. कारण कुठेतरी मोठ्या प्रमाणावर हे प्रकरण दाबलं जाईल अशी शंका मला वाटतेय. म्हणून मी आधी वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध आर्थिक कसे आहेत ते दाखवले, कंपन्यांचे डिटेल्स दिले, ऑफिस ऑफ प्रॉफिट दाखवलं, कृषी घोटाळा दाखवला. कुठेतरी असं वाटतंय की मुख्यमंत्री आणि अजित पवार हे दोघंही त्याची पाठराखण करतायत. त्यांना राजकारणात बाहेर पडू द्यायचं नाहीये आणि म्हणूनच त्यांचे मित्र म्हणून त्यांना ती कारवाई करायची नाहीये. आता जनतेनी हे लावून धरायला हवंय आणि कुठल्याही प्रकारे आपण त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे. त्याशिवाय न्याय होणार नाही. कारण एका सामान्य माणसाला कोणताही नेता चिरडू शकत नाही आणि अशी जी कृत्य, इतकी निर्दयी कृत्य जी झाली आहेत ती होऊ नये म्हणूनच आज आपण लढतोय आणि ते लढत राहूया की पुन्हा महाराष्ट्रात संतोष देशमुख झाला नाही पाहिजे. असं हे जे कृत्य झालं, निर्घृण कृत्य, ते परत कधी झालं नाही पाहिजे.